शिवराज राक्षेनं पंधा लाथ मारली त्यावेळेला तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मग पंच आहेत मला काय म्हणतात पंचाचं म्हणणं काय अच्छा हा मग आता अर्जंटमध्ये कुस्ती मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला आणि आम्ही हरलो आम्हाला मान्य आहे एक मिनिट लाईट आहे सर लाईट परत मॅच होणार आहे का आता बघू ना रिप्लाय डिसिजन घेतील ना काय ते मी अजितदादांकडे मागणी केलेली आहे आता झालेली नाही कुस्ती अनिर्णित कुस्ती देऊन टाकली गेलेली आहे कुस्ती झालेली नाही कुस्तीचा आम्हाला रिमोट दाखवा तर आम्ही मान्य करू कुस्ती झालेली आहे नाही तर अन्याय झालेला आहे हा काय म्हणणं अजितदादांकडे काय मागणी अन्यदादांकडे रिप्लाय दाखवा आम्हाला रिमोट दाखवा आम्हाला याच्यावर कुस्ती झालीत का नाही झालीत आणि जर झाली असेल तर आम्ही हार मान्य करतो ना हार मान्य करतो आम्ही निघून जातो इथून आम्ही पण आम्हाला आमचा रिमोट दाखवा कुस्ती काय झाली वर्षभर आम्ही गेले वर्षभर कष्ट करतोय या पंचांचं काय या पंचांना काय आज झालं की झालं पंचांना काय माहिती किती मेहनत आम्ही करतोय किती नाही अजितदादांनी काय आश्वासन दिलं अजितदादांनी काय आश्वासन रिमोट दाखवायला लावलेलं आहे वर्षभर तयारी आमची अशी व्हायचं नव्हती ना कुस्ती चित झालीच नव्हती पंचांचा निर्णय चुकीचा 100% तुम्ही रिमो बघा आणि चेक करा जर रिमो मध्ये जर मी माझी दोन्ही जर खांदे टेकले असेल तर मी इथं निघून जातो झालंच होता पंच अन्याय निर्णय आमच्या पंच अन्याय करतात पंचांना काय पंचाचा एकतरी पोरगा आहे का नीट जर त्यांची जर खरी जर त्यांनी जर निष्ठावंत दाखवलं असतं जर त्यांनी जर त्याचे कर्म त्याच्या पशीचे ना आम्हाला 100% हो हे बोला तिथं न्याय देवताचं काय काम आहे जर छाती टिकली असेल तर त्याला विजय द्या हे जे छाती टिकली असेल तर त्याला पाठ टिकली असेल तर पाठ टिकली असेल तर विजय द्या म्हणतोय आम्ही बाहेर निघून जातो पुन्हा बघा हे जेव्हा अन्याय करू नका त्याची पाठ टिकली असेल तर ह्याला आता मी घेऊन जातो पुन्हा अन्याय करू नका 5 मिनिट थांबा चेक करा पाहतो या ठिकाणी पोलीस झालेला आहे आणि या संपूर्ण तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अभूतपूर्व गोंधळ असा पाहायला मिळाला शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारली शिवराज राक्षेनं पंचाची कॉलर सुद्धा खेचली ही दोन दृश्य जी आहेत ती आता समोर आलेली आहेत अजित पवार यांच्या पुढे सुद्धा हा मुद्दा घेऊन मल्ल जे आहे ते गेलेले होते आम्ही कुस्तीसाठी वर्षभर मेहनत करतो पंचांना काय माहिती अशी प्रतिक्रिया शिवराज राक्षेकडून देण्यात आलेली आहे डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे शिवराज राक्षे नांदेडचा आहे हा मल्ल आणि त्याची लढत जी आहे ती पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळ याच्या सोबत झाली मात्र या स्पर्धेमध्ये अभूतपूर्व गोंधळ जो आहे तो काही वेळापूर्वी पाहायला मिळाला आणि पोलिसांना या ठिकाणी मध्यस्थी जी आहे ती करावी लागली काका पवार जे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जी आहे ती आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे असं का घडलं आणि शिवराज राक्षेला राग अनावर झाला आणि त्याच्यामधून हा प्रकार घडला असं काका पवार यांनी या ठिकाणी TV9 मराठीला सांगितलेलं आहे शिवराज राक्षेनं त्यावेळेला नेमकं काय केलेलं होतं तर पंचांना लाथ मारली पंचांची कॉलर खेचली ही दोन दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत पोलिसांना मध्यस्थी करावी लागली अभूतपूर्व गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळाला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं पाहायला मिळतंय शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे शिवराज राक्षेचे समर्थक जे आहेत त्याच्या सोबत असलेले त्याचे सहकारी जे आहेत ते सुद्धा